झी 24 तास एक पाऊल पुढे। ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर शर्यतीचा विजेता कोण ठरणार याकडे तमाम क्रीडा जगताचे लक्ष लागून राहिले। पुन्हा उसेन बोल्टच वेगवान धावपटू ठरणार का अजून कोणी नवा विजेता समोर येतोय हे पाहणं रंगतदार ठरणार आहे। लंडन ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरचे संभाव्य विजेते कोण आहेत त्यावर एक नजर। ऑलिम्पिकचा आत्मा आणि सर्वात प्रतिष्ठित शर्यत की जी शर्यत ठरवते जगातील सर्वात वेगवान मानव। अर्थातच ही शर्यत आहे 100 मीटरची। ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवून जगातील सर्वात वेगवान धावपटू होण्याचा मान कुणाला मिळतो याकडेच तमाम जगाचं लक्ष लागून असतं। लंडन ऑलिम्पिकमध्ये या प्रतिष्ठित लढाईचे 4 प्रबळ दावेदार मानले जात आहेत। यात सर्वात आधी नाव येतं ते बीजिंग ऑलिम्पिकचा विजेता उसेन बोल्ट, यानंतर योहान ब्लेक, टायसन गे आणि असाफा पॉवेल यांच्यामध्ये 100 मीटरच्या शर्यतीसाठी काट्याची टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे। सगळ्यात आधी आपण बातचीत करूयात उसेन बोल्टबाबत। जमैकाचा असलेल्या बोल्टनं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि 4x100 मीटर रिलेमध्ये गोल्ड मेडल तर पटकावलंच आहे, त्याचबरोबर नवं ऑलिम्पिक रेकॉर्डही प्रस्थापित केलंय। बोल्टनं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरमध्ये 9.69 सेकंदांची वेळ नोंदवत नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड केला। यानंतर आपलाच हा रेकॉर्ड मोडत त्यानं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 9.58 सेकंदांची वेळ नोंदवली। यामुळेच 100 मीटरचा सर्वात मोठा विजयाचा दावेदार उसेन मानला जातोय। यानंतर जमैकाचाच योहान ब्लेक हा 100 मीटरचा दुसरा प्रबळ दावेदार मानला जातोय। योहान ब्लेकनं 2011च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप पदाला गवसणी घातली। 9.75 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी। विशेष म्हणजे ब्लेकनं 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये ऑलिम्पिक विजेत्या बोल्टला पराभूत करण्याची किमया केली आहे। 100 मीटरचा तिसरा दावेदार आहे तो अमेरिकेचा टायसन गे। उसेन बोल्टला पराभूत करणाऱ्या 3 ॲथलीट्सपैकी टायसन हा एक। बोल्ट नंतर सर्वोत्तम वेळेची नोंद टायसननं केली आहे। 9.69 सेकंद ही टायसनची सर्वोत्तम कामगिरी। जमैकाचा अजून एक ॲथलीट असाफा पॉवेल हा सुद्धा या प्रतिष्ठित लढाईत विजयाचा दावेदार मानला जातोय। जगात सर्वाधिक वेळा 100 मीटरची शर्यत 10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करण्याचा रेकॉर्ड हा पॉवेलच्या नावे आहे। 9.72 ही पॉवेलची सर्वोत्तम कामगिरी। विशेष म्हणजे पॉवेलनं सुद्धा बोल्टला मात दिली आहे। 2005 ते 2008 पर्यंत 100 मीटरमध्ये पॉवेलचाच दबदबा राहिलाय। आता या 4 दिग्गजांमध्ये होणाऱ्या रंगतदार शर्यतीत कोण बाजी मारतो आणि कोण जगातील सर्वात वेगवान धावपटू बनतो याकडेच तमाम जगाचं लक्ष लागून राहिलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।